चला उसके वॉल्वॅक्स कशामधला आहे एकदम कोणता आहे याचा प्रोटेस्टा प्रोटेस्टा ठीक आहे प्रोटेस्टा सो याला ग्रीन आल्गी म्हणजे जुन्या वर्गीकरणानुसार आल्गी आधुनिक संदर्भात त्याला ग्रीन आल्गी असं म्हणतात डिव्हिजन क्लोरोप्लास्टा क्लोरोफायटा सॉरी डिव्हिजन आणि क्लास कोणता आहे क्लोरोफायसी ठीक आहे आता वॉल्वेटच्या बाबतीत नाही का आपल्याला काही गोष्टी ठेवायच्या की लक्षात ठेवायच्या की हा फ्रेश वॉटर ग्रीन आल्गी एकदम फ्रेश वॉटर मध्ये राहतो त्यानंतर कॉलनी फॉर्मिंग ऑर्गनायझेशनचा अर्थ होतो जसं आपल्या ह्याच्यात बरेच दिवस घाबरायला लागले की काही लोक एकत्र राहतात सुरुवातीच्या काळात जेव्हा म्हणजे माणसाची सुरुवातीची स्टेज होती की नाही तर समुद्रा नदीच्या काठाला वगैरे माणसं राहायची एकदम प्राचीन काळात तेव्हा माणसं जनावरांपासून याच्यापासून रक्षण होण्यासाठी कशी राहायची कळपानं राहायचे सिंह अटॅक करू नये वाघांना मारू नये कुठल्या जनावरांना आपल्याला मारू नये यासाठी कशी राहायचे कळपानं ऑर्गनायझेशन असेल तशी इथं एक कॉलनी आहे फॉर्मिंग ऑर्गॅनिझम हा जे ऑर्गॅनिझम आहे जीव आहे ते राहतो कसा सगळेजण एक कॉलनी म्हणून राहतात तुम्ही कसं कुटुंब भावकी एकत्र राहते की नाही तसला प्रकार याच्यात आहे की सगळे वॉल्वॅक्स हे कुटुंबाच्याच अवस्थेत राहतात कॉलनी म्हणून एका वसाहतीत राहतात एकटे वॉल्वॅक्स राहत नाही कळतंय सगळं त्यानंतर टू फ्लॅगेलाचा अर्थ त्याला ज्या शेफ्टी असतात की नाही ज्याच्या साहाय्याने तो हालचाल करतो त्या फ्लॅगेला किती आहेत दोन आहे किती आहे फोटोसिंथेटिक प्रोसेस होते जर असं आपण म्हणत असेल तर तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की हिरवं जे असतं त्याला क्लोरोफिल म्हणतात काय म्हणतात क्लोरोफिल शिवाय फोटोसिंथेसिस होते का नाही त्यानंतर ओगागॅमस रिप्रोडक्शन म्हणजे दोन पद्धतीने होतं आणि डॉटर कॉलनीज हे जास्त राहतात एवढं लक्षात ठेवायचं आता आपल्याला नाही का याच्यामध्ये महत्त्वाचे काही मुद्दे घ्यायचे आहेत की आदिवास म्हणजे राहण्याचं ठिकाण कुठं आहे तर गोड्या पाण्यात राहत होते तलावात दबक्यात तळ्यात संथ वाहणारं पाणी याच्या जनरली आपल्याला सापडतो वापस ठीक आहे पाय अशा पद्धतीने दिसतं त्यानंतर आपण जर असं बघितलं असेल आता याच्यात नाही का काही इंडिव्हिज्युअल सेल्स ज्याला म्हणतात आणि दुसरा आहे गेलायटेनियस मॅट्रिक्स अशा पद्धतीचे दोन घटक त्याच्यात दाखवले गेले याची रचना पाहूया आपण कशा पद्धतीची रचना आहे ठीक आहे आता स्ट्रक्चर कसं दिलेलं आहे याचं गोलाकार स्फेरिकल कॉलनी हे अशा पद्धतीची स्फेरिकलचा अर्थ होते अशा पद्धतीचे गोलाकार अवस्था आहे ठीक आहे आणि वसाहत म्हणजे काय की ज्याच्यात सगळे कुटुंब एकत्रित पद्धतीने राहतात त्याला वसाहत इतिहासामध्ये शब्द ऐकला आपण वसाहत म्हणजे कॉलनी शब्द एक वसाहतीत 500 ते 50,000 पेशी असू शकतात म्हणजे वॉल्वेटच्या पेशी एक तर 500 पासून 50,000चा असा कळप राहते ठीक आहे प्रत्येक पेशीला 2 फ्लॅगेला राहतात फ्लॅगेला म्हणजे अशा शेफ्टी जे स्वतःची मुवमेंट वॉल्वेटची करतात हालचाल करण्यासाठी मदत करत असतात तुम्ही पायाने हालचाल करता वॉल्वॅक्स म्हणते मला पाय नाही लागत मी कशाने करतो फ्लॅगेला कशानं फ्लॅगेला म्हणजे स्टेल एक प्रकारची पेशी जेली सदृश याचा अर्थ की जेली जशी राहते तशी नाही का दिसायला आहे हे जिलेटिनियस मॅट्रिक्सचा अर्थ होतो जेली सारखं दिसायला नाही काही आहे पान त्यानंतर त्याला आय स्पॉट असतो डोळ्यासारखा एक डाग असतो त्याच्यावर त्यानंतर प्रजनन प्रोडक्शन म्हणजे नवीन निर्मिती होते कशी तर डॉटर कॉलनीज अशा पद्धतीने होतात ज्याला म्हणतात असेक्सुअल म्हणजे अलैंगिक नाही का प्रजनन प्रोडक्शन आणि दुसरा आहे सेक्सुअल म्हणजे लैंगिक ज्याला म्हणतात ओगॅमी म्हणजे मोठे अंडाणू लहान शुक्राणू हे दोन्ही एकत्र येतात म्हणजे एक आणि स्पर्म एकत्र येऊन नवीन नाही का एक जीव तयार झाला ठीक आहे काय व्हायला लागलं एग्स आणि स्पर्म याच्या माध्यमातून एक नवीन जीव तयार व्हायला त्याच प्रोसेसला काय म्हणायचं ओगॅमी काय म्हणायचं ओगॅमी आता याचं वैशिष्ट्य काय बरं म्हणायला लागेल आपल्याला की याचं वैशिष्ट्य म्हणत असाल वसाहतीनं राहणं शिवाळ हे एक प्रकारचं वसाहतीत राहणार सोमॅटिक सेल आणि रिप्रोडक्टिव्ह यांच्या कामाचं विभाजन सोमॅटिक सेल म्हणजे सोमा शब्दाचा अर्थ होते हे जे आपल्याला शरीर दिलं
बरोबर आहे. काय आहे ते शरीर आहे. बरोबर आहे. त्याला आपण म्हणू शकतो देह. सोमॅटिक शब्दाचा अर्थ होतो सोमॅटिक म्हणजे देहीय. जे शरीर आहे की नाही त्याला म्हणतात देह. तर या देहाच्या पेशी आता सोमॅटिक आणि दुसरे आता रिप्रोडक्टिव्ह सेल्स ज्याला आपण म्हणू शकतो एग आणि स्पर्म या पेशी आहेत त्या कोणत्या आहेत रिप्रोडक्टिव्ह ज्याच्यातून नवीन निर्मिती होते. बरोबर आहे. तर सेल दोन टाईपचे आहेत. एक आपल्या शरीरातल्या आणि दुसऱ्या रिप्रोडक्टिव्ह सेल यांचे कामाचे विभाजन डिव्हिजन ऑफ लेबर दिसते. म्हणजे दोघांचे वेगळे वेगळे काम. जसं आपण म्हणतो की मुख्याध्यापकाचं काम वेगळं, शिक्षकाचं काम वेगळं, शिपायाचं काम आहे, याला म्हणतात लेबर डिव्हिजन, की प्रत्येक कामगाराचं काम वेगळं आहे. तसं सोमॅटिक सेलचं काम वेगळं, आपल्या नाकाच्या पेशी वेगळ्या, स्पर्म वेगळे, ह्या प्रत्येक गोष्टीचं वेगळं. एक पेशी ते बहुपेशी जीवनातील उत्क्रांती समजण्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की अमिबा पासून आपण आता बहुपेशीय झालो. तर हे सगळ्या पेशी हे उत्क्रांती आहे, डेव्हलपमेंट, हे एकापासून बहुपेशी आपण झालो कसं हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला अजून काही मुद्दे लक्षात घ्या की यात महत्त्वाचं काय तर हे फ्रेश वॉटर ग्रीन अल्गी आहे. दुसरं कॉलनी फॉर्मिंग ऑर्गनायझेशन हे ऑर्गॅनिझम आहे की वसाहतीनं राहतं. नंतर टू फ्लॅगेला आहे, त्याला किती आता शेवटी दोन. फोटोसिंथेसिस प्रोसेस होते का? होते की नाही? होते. फोटोसिंथेसिस होते की नाही? होते. त्यानंतर ओगॅमस रिप्रोडक्शन आहे. त्यानंतर डॉटर कॉलनीज तयार होतात. उत्क्रांती कशी झाली? एक पेशीपासून बहुपेशीयकडे आपण म्हणजे सिंगल सेल्युलर युनिसेल्युलर पासून मल्टी सेल्युलर कडे आपण गेलो. ते पाहिजे एकच पेशी आहे इथं, की इथं बहुपेशीय झालं. ठीक आहे. त्यानंतर याच्या बाबतीत आपल्याला लक्षात काय ठेवायचं, गाव जसं सगळे कुटुंब मिळून बनते तसं वॉल्वॅक्स हे अख्ख्या नाही का, वॉल्वॅक्स म्हणजे प्रत्येक सेलचं मिळून वॉल्वॅक्स, म्हणजे वॉल्वॅक्स सगळे मिळून कॉलनी बनली. वॉल्वॅक्स एक 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 वॉल्वॅक्स आला आणि सगळं जसं गाव बनतं विलेज, तसं इथं वॉल्वॅक्स एक प्रकारचं गाव आहे. वॉल्वॅक्सचा सगळा ग्रुप म्हणजे एक प्रकारचं कॉलनी आहे. त्यानंतर ओगॅमी दोन पद्धतीने नाही का नवीन प्रजाती निर्माण होतात. दुसरे त्यानंतर लोकोमोशनचा अर्थ हालचाली ज्या व्हायला लागल्या त्या दोन शक्तीने व्हायला लागल्या, त्याला म्हणतात फ्लॅगेला. त्याच्यानंतर व्हेजिटेरियन ऑटोट्रॉपिक आहे. ऑटोट्रॉपिकचा अर्थ व्हायला लागला स्वतःच अन्न स्वतः तयार करायला लागला ऑर्गॅनिक्स. ओके. त्यानंतर ऑक्सिजन बाय द फोटोसिंथेसिस आणि त्यानंतर आहे एक्झाम्पल ऑफ कॉलोनियल अल्गी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात काय ठेवायची, फ्रेश वॉटर ठीक आहे, ग्रीन अल्गी ठीक आहे, कॉलनी ठीक आहे, टू फ्लॅगेला, त्यानंतर फोटोसिंथेसिस, ओगॅमी आणि डॉटर कॉलनी. एवढ्या गोष्टी शब्दच लक्षात ठेवायचे. कोणकोणते? फ्रेश वॉटर काय आहे? फ्रेश वॉटर, नंतर ग्रीन अल्गी, नंतर कॉलेन, त्यानंतर टू फ्लॅगेला, फ्रॅगेला, त्यानंतर फोटोसिंथेसिस, फोटोसिंथेसिस, त्यानंतर ओगॅमी ओगॅमी आणि डॉटर कॉलनी. ओके.